नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज तुमच्यासाठी ना एकदम मस्त अशी रेसिपी आणली आहे मी। ही रेसिपी आहे, याचं नाव आहे पाणीवाली फुलकी। जर तुम्हाला पाणीपुरी आवडत असेल ना तर ही रेसिपी नक्कीच आवडेल। आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुम्ही ना हे छान थंड पाणी सुद्धा बनवून हे खाऊ शकता। त्यासाठी पुदिन्याची पानं, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटायचं। आता ह्याच्यामध्ये ना 2-3 चमचे चिंचेचा कोळ घालायचा, थोडंसं पाणी घालायचं आणि हे पुन्हा छान वाटून घ्यायचं। जसं पाणीपुरीसाठी आपण पाणी करतो ना तिखट पाणी, तशीच ही सेम प्रोसेस आहे। तसंच आपल्याला हे पाणी तयार करून घ्यायचं आहे। तर आता ना हे पाणी रेडी झालं, एका बाउलमध्ये काढून घ्यायचं। मी मिक्सरच्याच भांड्यामध्ये थोडंसं पुन्हा पाणी ॲड केलेलं आहे आणि सगळा जो मसाला आहे तो सुद्धा ह्याच्यामध्ये काढून घेतलेला आहे। आता हे तिखट पाणी तुम्हाला जेवढं तिखट हवं त्याप्रमाणे तुम्ही करून घेऊ शकता। तर आता मी अजून थोडं पाणी ॲड केलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये थोडे सुखे मसाले घालायचे आहेत आपल्याला। जिरेपूड, साधं मीठ, काळं मीठ आणि चाट मसाला हे सगळं घालायचं आणि एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। इथे आपलं पाणीपुरीसारखं ना जे पाणी आहे ते इथे तयार झालेलं आहे। तर आता ह्याच्यामध्ये थोडंसं चिली फ्लेक्स घालते, कारण हे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं। त्यावरतून कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं। आता काय करायचं, आपल्याला मुगाची डाळ भिजत घातलेली, मी इथे 1 वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजत घातली होती। 3 ते 4 तास सुद्धा तुम्ही भिजत ठेवू शकता। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची, अगदी कमी पाणी वापरून आपल्याला ही पेस्ट वाटून घ्यायची आहे। तर आता मी एका भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घेते। त्यामध्ये 2 चमचे बेसन घालायचं, मीठ घालायचं चवीपुरतं आणि थोडासा ओवा घालायचा आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे थोडंसं दाटसर झालं पाहिजे। हाताच्या मदतीने किंवा चमच्याच्या मदतीने आपल्याला हे मिश्रण तेलामध्ये सोडता यायला हवं। खूप जास्त पाणी घातलं तर पातळ होईल आणि मग वडे आपल्याला करायला येणार नाहीत, जमणार नाही। तर आता इथे तेल गरम झालंय बघा, मी ना हाताने सुद्धा दाखवते तुम्हाला सोडून। हाताने सुद्धा तुम्ही असं करून घेऊ शकता किंवा मग चमच्याच्या साहाय्याने सुद्धा थोडं थोडं मिश्रण असं घालून घ्यायचंय। तेल आधी व्यवस्थित गरम करून घ्यायचं, त्याच्यानंतर स्लो हीट करायची आणि मग हे सगळे भजी जे आहेत ते तेलात सोडायचे आणि मग मीडियम हीटवरती आपल्याला हे भजी जे आहेत ते तळून घ्यायचे आहेत। तेलात घातल्यानंतर ना थोडाच वेळानंतर हे कसे मस्त टम्म फुगू लागतात बघा। मस्त एकदम सुंदर गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता इथे सगळे भजी जे आहेत ते मी तळून घेतलेले आहेत। आता काय करायचं, डायरेक्ट आपण तयार केलेलं जे पाणी आहे त्यात हे भजी घालायचे आणि आता भजी घातल्यानंतर लगेच खायला आपल्याला घ्यायचं नाहीये। हे जे पाणी आहे ते थोडंसं भज्यांमध्ये मुरू द्यायचं आहे आणि मगच आपल्याला हे खायला घ्यायचं आहे। मग ह्याची टेस्ट जी आहे ना ती खूप कमाल लागते। तर थोडा वेळ 15-20 मिनिटं ठेवायचं बाजूला आणि नंतर मग आपण पाणीपुरी जसं खातो तसंच ही वडा आहे तो आपल्याला खायचा आहे। ह्याला कांजी वडा असं सुद्धा म्हटलं जातं। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही सुद्धा हा वडा नक्की ट्राय करा आणि निरोगी खा, निरोगी राहा।